नमो बुद्धाय. कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथे श्रेष्ठी अनाथ पिंडिक याने करोडोची संपत्ती देऊन जेतवनात महाविहार बनविले. भगवान बुद्ध वर्षावासाच्या काळामध्ये जास्त करून जेतवन महाविहारामध्ये राहत असत आणि लोकांना धम्म उपदेश करत असत. वर्षावास संपल्यावर मात्र ते दुसऱ्या प्रदेशामध्ये धम्म उपदेशासाठी जात असत. जेव्हा भगवान 3 महिने वर्षावासाच्या काळात जेतवन महाविहारात राहत तेव्हा तिथे लोकांची गर्दी राहत असे. पण जसे भगवंत तिथून दुसरीकडे गेले की त्या विहाराकडे लोकांची गर्दी कमी होत असे. त्यामुळे तेथील वातावरण आनंदी राहत नव्हते. तिथे काहीतरी कमी असल्याचे भासत असे. नगरवासी काही लोक येत श्रद्धेने भगवंताच्या कुटीच्या पुढे फुले ठेवत व निघून जात, पण त्यामध्ये ते खुश नसत. श्रद्धा व्यक्त करण्यासाठी त्यांना ठोस आधार हवा होता. हे सगळे दृश्य पाहून अनाथ पिंडिकालाही भगवंतांची कमी भासत असे. लोकांना वाटत असे की इथे भगवंताच्या अनुपस्थितीत एखादे मंदिर असावे जिथे आपण आपली श्रद्धा प्रकट करू शकू. जसे देवी, देवता, यक्ष, ब्रह्मा किंवा संत यांच्या नावाचे चैत्य बनवतात, मंदिर बनवतात. त्याच्यात मूर्ती किंवा एखादे चिन्ह स्थापित करतात. मग ह्या चैत्यावर किंवा देवस्थानांमध्ये लोक येतात, पूजा अर्चना करतात, फुले अर्पण करतात, दीप धूप जाळतात. असेच काहीतरी अनाथ पिंडिक यांना हवं होतं की भगवंतांच्या अनुपस्थितीत सुद्धा इथे लोकांची ये जा राहिली पाहिजे. इथले वातावरण आनंदी झाले पाहिजे. लोक श्रद्धेने आले पाहिजेत. त्यांना पूजा अर्चा करायला मिळाली पाहिजे. ह्या त्यांच्या मनातला विचार, त्यांची इच्छा त्याने आनंदला सांगितली. तेव्हा आनंदने मोठ्या व्यवहार कौशल्याने भगवंतापुढे हे विचार मांडले. आनंदने भगवंतांना विचारले, भगवान, चैत्य किती प्रकारचे असतात? तेव्हा भगवंतांनी सांगितले की चैत्य 3 प्रकारचे असतात. एक शारीरिक चैत्य म्हणजेच धातू चैत्य, दुसरे उद्देशिक चैत्य व तिसरे पारिभोगिक चैत्य. तेव्हा आनंदने भगवंतांना विचारले, भगवान, काय बुद्ध जिवंत असतानाच त्यांच्या नावाने एखादे चैत्य उभारू शकतो का? तेव्हा भगवंत म्हणाले की शारीरिक चैत्य, धातू चैत्य तथागताने शरीर त्यागल्यावर त्यांच्या अस्थि अवशेषांवर उभारू शकतो. उद्देशिक चैत्यामध्ये मूर्ती, चिन्ह, प्रतिमा, धर्मचक्र हे उभारू शकतो. पारिभोगिक चैत्य तथागतांच्या जीवन काळातही बनवता येते. त्यामध्ये भगवंताने उपयोगात आणलेल्या वस्तू जसे भिक्षापात्र, चिवर वगैरे. तेव्हा आनंदने अनाथ पिंडिकाची इच्छा भगवंतापुढे मांडली व जेतवनामध्ये एक पारिभोगिक चैत्य स्थापन करण्याची परवानगी मागितली, ज्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत देखील जेतवनात लोकांची ये जा वाढेल, त्यांना प्रसन्न वाटेल. हे तर स्पष्टच होते की तथागतांच्या परिनिर्वाणानंतर त्यांनी वापरलेल्या वस्तू जसे भिक्षापात्र, चिवर किंवा त्यांच्या इतर वस्तू असतील त्यावर चैत्य बनू शकतील. परंतु तथागतांच्या समोरच ते असतानाच एखादी अशी परंपरा स्थापित करू इच्छित होते की ते सर्वांच्या हिताचं व कल्याणकारी हो. तेव्हा तथागतांचे लक्ष बोधिवृक्षाकडे गेले. लोकोत्तर निर्वाणाच्या प्राप्तीसाठी ज्याचा उपयोग केला गेला ते बोधिवृक्ष. मग आनंदच्या ते लक्षात आणून घेत भगवंत म्हणाले, आनंद, तथागत जिवंत असताना बोधिवृक्ष ही पारिभोगिक चैत्य होऊ शकते किंवा असते. याच्या सावलीत बसून इतर लोक पण निर्वाणाच्या सुखाचे रसास्वादन करू शकतात. आनंदला ही गोष्ट आवडली. त्यांनी महामोगलान यांना विनंती केली की त्यांच्याकडून बोद्धगयेच्या बोधिवृक्षाची शाखा
मिळावी. जेव्हा महामोगलां यांच्याकडून बोधगयाच्या बोधी वृक्षाची शाखा मिळवली तेव्हा महाराज प्रसंजित, माता विशाखा आणि इतर उपासकांच्या उपस्थितीत जेतवनाच्या मुख्य द्वाराजवळ श्रेष्ठी अनाथ पिंडिक यांच्या हस्ते त्या शाखेचे रोपण करण्यात आले. जेव्हा हे वृक्ष वाढले, मोठे झाले, तेव्हा त्या वृक्षाला आनंद बोधी वृक्ष असे म्हणत, कारण आनंदच्या प्रयत्नाने हे वृक्ष लावण्यात आले होते. आनंदने तथागतांना विनंती केली, जशी बोधी वृक्षाखाली रात्रभर साधना केली होती तशीच इथेही करावी. पहिल्या वेळेस सम्यक संबोधी त्यांना प्राप्त झाली, ती अद्वितीय होतीच. तरी पण इतरांच्या कल्याणासाठी तथागताने आनंद बोधी वृक्षाखाली एक पूर्ण रात्र निरोध समापत्तीची साधना केली आणि त्या ठिकाणच्या अणुला निर्वाण धातू आणि धर्म धातूच्या तरंगाने चिरकालापर्यंत परम पावन बनवले. ह्या बोधी वृक्षाचा उपयोग सर्वसामान्य गृहस्थच नाही तर अनेक भिक्षू भगवंताच्या जीवनकाळातही आणि त्यांच्या नंतरही साधनेसाठी करत. ह्या आनंद बोधिरूपी चैत्यावर साधक श्रद्धेने भक्तिपूर्वक फूल आदी अर्पण करून पुण्य संपादन करतात आणि ही परंपरा पुढे चालू राहिली. हा वृक्ष आजही तिथे आहे, सगळ्यात जुना पुरातन बोधी वृक्ष. त्या वृक्षाखाली आजही साधक ध्यान साधना करतात. त्या ठिकाणचे धर्मतरंग त्यांना आजही लाभ मिळवून देतात. तर ही होती आनंद बोधी वृक्षाची माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.